नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये महिलांना महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या NCMC स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. आमदार अनुप अग्रवाल आणि महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते परिसरातील महिलांना स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एसटी प्रवास अधिक सुलभ आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने हे कार्ड देण्यात आले असून महिलांनी या उपक्रमाचे कौतुक केले. स्मार्ट कार्ड आपल्याला एसटी मध्ये महिलांना अर्ध तिकीट आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना फुकट आहे. तर या कार्डच्या माध्यमातून आपल्याला रोकडा पैसे द्यायची गरज नाही. अर्ध्या तिकीटची लाईनीत उभं राहून तिकीट काढायची गरज नाही. इथून जर आपल्याला नाशिकला जायचंय आणि तिकीट असेल 50 रुपये 50 पैसे, तर आपण 55 पैसे देतो. तो कंडक्टर म्हणतो सुट्टे नाहीच आहे माझ्याकडे. मग ते वर्षे पैसे आपले गेले. आता कार्डच्या माध्यमातून अर्धा तिकीट जर 50 रुपये 50 पैसे असतील तर तुमचे तेवढेच पैसे लागतील. वरचे सुट्टे द्यायची गरज नाही, परत घ्यायची गरज नाही, पैसे द्यायची गरज नाही, लाईनीत उभं राहायची गरज नाही. तर असं सरकार, आपल्या सर्वांचा लाडका देवा भाऊ यांचं सरकार, नरेंद्र मोदींचं सरकार अतिशय जोमाने आपल्या या देशाच्या सर्व नागरिकांसाठी कटिबद्ध आहे आणि कामाला जोरात या ठिकाणी अनेको योजना आणून या देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत आहे. आपण सर्वजणांना माहिती आहे जागतिक संकट आहे. आमदार अनुप जी अग्रवाल, इनकी मातोश्री विमला देवी, इनकी जयंती के उपलक्ष्य में हमने जो 1001 महिलाओं का जो NCMC कार्ड है उसका वाटप रखा है। तो यहाँ के जो हमारी सभी महिलाएं, इनके लिए बहुत खुशी की बात है कि आज उन्हें बहुत ही संभाल के रखने वाले, जिस तरह से वो अपना गोल्ड वगैरह संभाल के रखते हैं, उसी तरह ये स्मार्ट कार्ड वो संभाल के रखने वाले हैं। और जो भी योजना हमारे मोदी जी और हमारे भाजपा की तरफ से निकलेगी उनका हम उन्हें पूरा लाभ दिलवाते ही रहते हैं और ऐसी जो भी योजना आएंगे उनका लाभ पूरा मिलेगा. इतना कह के मैं मेरे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.